वेलकम ताई. आज आपण आदरणीय उल्का महाजनताई ज्या जन चळवळीत आहेत, त्यांच्याशी आपण भेट करणार आहोत. आणि मला एकच प्रश्न विचारायचा ताई, मला हे सांगा की आता निवडणुकीचे वारे आहेत आणि अशा वेळेला महाराष्ट्रातील महिलांनी भाजपला मतदान करावे की त्यांना पराभूत करावे, याबाबतची तुमची भूमिका कृपया आमच्या सर्व माता भगिनींना सांगावी. हा खूप महत्वाचा आणि ऐरणीवरचा प्रश्न आहे. आणि आत्ता ज्या टप्प्यामध्ये आपण आहोत आणि निवडणुकांना सामोरे जातो, ही निवडणूक 2024ची जी होते त्याच्यातला सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की 2024 नंतर राज्य संविधानाचं राहणार की मनुस्मृतीचं होणार. आणि तो अत्यंत महत्वाचा प्रश्न घेऊन आज हा सगळा देश उभा आहे. हा प्रश्न का महत्वाचा आहे महिलांसाठी? कारण मनुस्मृती जे अगदी जुन्या काळापासून आपल्या देशामध्ये लागू होतं आणि आपल्याकडे जी जाती व्यवस्था आहे, जातींची उतरंड आहे, त्या जातींमधल्या ज्यांना तळातल्या जाती मानल्या गेल्या, शूद्र आणि अतिशूद्र, यांना सर्व अधिकार नाकारणारी, त्यांच्यावर विषमता लादणारी, शोषण लादणारी अशी ती मनुस्मृती होती. त्याचबरोबर सर्व महिलांना शिक्षणाचा, निर्णयाचा, संपत्तीवरच्या अधिकाराचा, बोलण्याचा अधिकार नाकारणारी मनुस्मृती होती. आज भारतीय जनता पक्ष जी वाट चालतोय, भारतीय जनता पक्षाचं मूळ आपल्याला माहिती आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही त्यांची मातृसंघटना आहे. आणि मातृसंघटना कायम असं मांडत आलेली आहे की मनुस्मृतीच या मातीतली आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला जे संविधान दिलं ते संविधान बाहेरून आणलेलं आहे असा त्यांचा दावा आहे. आणि ती मनुस्मृती पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न त्यांचे चालू आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती विषमता जोपासणारी होती म्हणून त्याचं दहन 1927 साली रायगड जिल्ह्यात चौदार तळ्यावर महाडमध्ये केलं. आणि त्याच्यानंतर संविधान आणून पूर्ण आधुनिक भारताचा एक रोडमॅप संपूर्ण देशाला दिला, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण भारतीय जनता पक्ष पुन्हा या देशाला जुन्या वळणाकडे, जुन्या शोषण व्यवस्थेकडे नेऊन पाहतोय. आणि म्हणून संविधान जाळलं जातं तेव्हा ते काही करत नाहीत, संविधान जाळणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही. पण मनुस्मृती शिकवायला बनारस हिंदू विद्यापीठामध्ये सुरुवात झालेली. मी एक प्रश्न विचारेल, सॉरी, की भारतामध्ये संविधानाचं अस्तित्व असताना तथाकथित भाजप सरकार आणि मोदी सरकार हे संविधानानुसार चालत आहेत, तरी ते मनुस्मृतीचं राज्य आणू पाहत आहेत, हे कशावर तुम्हाला वाटतंय? ते त्यांची सगळी जी वाटचाल आपण बघतो आहे, महिलांकडे ते कशा दृष्टीने बघतात, महिलांवरच्या बलात्कारांकडे का कशा प्रकारे बघतात. म्हणजे जिथे जिथे महिलांवर अत्याचार झालेल्या घटना घडलेल्या आहेत, त्या मणिपूरमध्ये आदिवासी महिलांना नग्न करून त्यांची धिंड करून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना आहे. बिल्किस बानोवर गुजरातमध्ये 2002 मध्ये ज्या प्रकारे अत्याचार झाला, कुटुंबामधले पुरुष मारण्यात आले, तिच्या लहान मुलीला तिच्या डोळ्यादेखत आपटून मारण्यात आलं. यामध्ये कोर्टात रीतसर केस चालून गुन्हेगारांना सजा झाल्यानंतर जन्मठेपेची शिक्षा माफ करून त्यांना मुदतपूर्वच सोडलं जातं, तेही 15 ऑगस्ट या दिवशी, स्वातंत्र्य दिनी. आणि नुसतं सोडलं जात नाही, त्यांना हार घालून सत्कार केला जातो. ही कृती काय दर्शवते? ही कृती हे दर्शवते की महिलांवर बलात्कार करणं हा काही फार मोठा गुन्हा नाहीये, गुन्हेगारांना पाठीशी घातलं जाईल. महिला कुस्तीगीर जेव्हा आंदोलनासाठी बसलेल्या होत्या, ज्यांच्यावर अन्याय झाला, लैंगिक अत्याचार झाले आणि त्याच्या विरुद्ध दाद मागण्यासाठी त्या ज्या आंदोलन करत होत्या, त्याची अजिबात दखल घेतली गेली नाही. त्यातले गुन्हेगार किंवा ज्यांच्या बद्दल ही तक्रार होती, ते ब्रिजभूषण सिंग हे खासदार भाजपचे असल्यामुळे त्यांना पाठीशी घालण्यात आलं. पण स्त्रियांच्या अत्याचाराच्या विरोधात भाजप सरकारने कोणतंही पाऊल उचललं नाही. अशा अनेक घटना सातत्याने घडत आहेत. महिलांवरच्या अत्याचाराचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. हे सगळं लक्षात घेताना आणि महिलांच्या आरक्षणाबद्दलच नुसती घोषणा करण्यात आली, पण ती इतकी फसवी घोषणा आहे की आम्ही 2029 मध्ये ते लागू करू असं सरकार म्हणतंय. आता 2024च्या निवडणुकीच्या आधी फक्त घोषणा करायची आणि त्याचं गाजर टांगतं ठेवून महिलांना म्हणायचं की आम्ही आरक्षणाची तरतूद करणार आहोत. हे जे फसवं धोरण आहे. त्याचबरोबर उज्ज्वला गॅस योजनेचं उदाहरण आहे की महिलांना चुलीचा धूर सहन करावा लागू नये, त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून आम्ही गॅस देतो आहे, उज्ज्वला गॅस योजना लागू करतोय, असा नुसता गवगवा करण्यात आला, घोषणा देण्यात आली. पण प्रत्यक्षात गॅसची सबसिडी रद्द करण्यात आली.
आणि प्रत्यक्षात गॅस सिलेंडरचे दर इतके वाढले, 1100च्या वर गेले, त्यामुळे गॅस घेणंच परवडत नाही अशी परिस्थिती आली. आणि आजही बायका चुलीवरच स्वयंपाक करतात. त्यामुळे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपण जर बघितलं, महिलांच्या शिक्षणाचा सुद्धा दुर्गम भागातल्या महिला जिथे मुली शिकतात, महाराष्ट्रातलं सुधारण आहे की कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद केल्या जातात. 16,000 शाळा या महाराष्ट्रामध्ये बंद करण्यात येतात. आणि त्याचा सर्वात जास्त फटका हा मुलींनाच आणि मुलींच्या शिक्षणावर बसणार आहे. आणि मनुस्मृती आम्ही पुनरुज्जीवित करू असा जो ते म्हणतायत, आणि आम्हाला संविधान बदलायचं आहे आणि त्याचसाठी 400 पार आकडा आम्हाला करायचा आहे, असे दावे त्यांच्या विविध राज्यांमधले आमदार आता करतायत. आणि जे जमिनी खालून ते बोलत होते. केरळमध्ये असं मोदींनी असं म्हटलं की भाई अब की बार अगर बाबासाहेब आंबेडकर भी आएंगे तो संविधान बदल नहीं सकते, यावर काय म्हणणं आहे? पण संविधान बदलेल नाही बदलेल हा तांत्रिक मुद्द्यात शिरण्यात अर्थ नाहीये. आत्ता त्यांनी संविधान पायदळी तुडवायला सुरुवात केलेलीच आहे. संविधानाच्या प्रास्ताविकामध्ये जी मूल्य आहेत ती त्याची संपूर्ण संविधानाची रूपरेषा मांडणारी प्रास्ताविका. त्याच्यामधल्या समतेचं तत्व असेल, त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्षतेचं असेल, न्यायाचं असेल, सार्वभौमतेचं असेल, स्वातंत्र्याचं असेल, हे सगळंच पायदळी तुडवलं जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाहीये, विषमता प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतीये, न्याय नाकारला जातोय, रोजगार निर्माण केला जात नाहीये, समता आणणारी सर्व पावलं त्यांनी बाजूला ठेवलेली आहेत. आणि यांचे जे मित्र आहेत अंबानी अदानी, त्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यामध्ये आणि त्यांची धनसंपत्ती वाढवण्यामध्ये मात्र सरकार हातभार लावतोय. हे सगळं कशाचं निदर्शक आहे? हे या सगळ्या पावलातून यांची वाटचाल दिसते की यांना संविधान लागू म्हणजे संविधानाच्या मूल्यांची काहीही कदर नाही, संविधानाची कदर नाही. आणि त्यामुळे ती पायदळी तुडवणं आजही सुरू आहे. तांत्रिकदृष्ट्या ते बदलतील की नाही बदलतील हा प्रश्न गैरलागू आहे, कारण आजच ते संविधान मानायलाच तयार नाहीत. आणि त्यांचं उघडपणे ही विधानं 400 पार आम्हाला संविधान बदलण्यासाठी करायचंय, हे विधान मनुस्मृती पुन्हा आणायची, याचं सुरू झालेलं बनारस हिंदू विद्यापीठामधलं उदाहरण, संविधान जाळल्यानंतर सुद्धा कारवाई होत नाही, हे स्पष्ट दिसणारं उदाहरण. या सगळ्यामधून त्यांची चाल ओळखणं आवश्यक आहे. आणि ते बघताना त्याचा सर्वात फटका म्हणजे मनुस्मृती या देशामध्ये पुनरुज्जीवित झाली तर सर्वात जास्त फटका हा महिलांना बसणार. आणि तो जरी हे हिंदू मुस्लिम असा रंग देऊन आज मतांचं ध्रुवीकरण करत असले तरी प्रत्यक्षात त्यांचं जे हिंदू राष्ट्र पाहिजे ही घोषणा आहे, ती घोषणा आणि त्याचा अंमल हा हिंदू असणाऱ्याच शूद्रातिशूद्रांना सुद्धा लागू त्याचा फटका बसणार आहे, हिंदू महिलांना पण बसणार आहे. कारण मनुस्मृतीत नाकारले गेलेले अधिकार त्याच स्थितीकडे पुन्हा एकदा हा देश आणि हा समाज नेण्याची वाटचाल भारतीय जनता पक्षाची सुरू आहे. आणि आपल्या देशात असे अनेक मतदारसंघ आहेत जिथे महिला मतदारांची संख्या जास्त आहे. म्हणजे आपण कोकणातले रायगड रत्नागिरी सारखे मतदारसंघ पाहिले, तिथे महिला मतदार संख्येने जास्त आहे. त्यामुळे महिलांनी तर मतदान यामध्ये करणं आवश्यकच आहे. पण जेव्हा एक महिला एका कुटुंबातली जाणतेपणी मतदान करते तेव्हा अख्ख्या कुटुंबाची वाट ठरत असते. आणि आत्ताची निवडणूक ही देशातली लोकशाही टिकवण्यासाठी, संविधान टिकवण्यासाठी आणि आपला अभिव्यक्तीचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्यासाठी अत्यंत मोलाची अशी लढाई आहे. आणि त्यामुळे माझं विशेष आवाहन महिलांना राहील की आपल्याला पुन्हा एकदा त्या जुन्या जुलमी समाजव्यवस्थेमध्ये अडकायचंय की बाबासाहेबांनी खुल्या केलेल्या आधुनिक भारताच्या रोडने, त्या वाटेने पुढे निघायचंय. आणि मला खात्री आहे की सर्व महिला यामध्ये सहमत होतील की आपल्याला जुनी शोषण व्यवस्था नको, बाई अक्कल फक्त चुलीपुरती असं मानणारी समाजव्यवस्था नको, उंबरठा ओलांडून हे व्यापक जग बघणाऱ्या स्त्रीचं जे विश्व खुलं होत आहे त्या खुल्या विश्वात निघालेल्या स्त्रीला लोकशाही टिकणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळे माझं महिलांना विशेष आवाहन राहील की यामध्ये त्यांच्या या सगळ्या दबावाला बळी पडू नका. हिंदू राष्ट्र या संकल्पनेमध्ये महिलांचं स्वातंत्र्य अभिप्रेत नाही हे लक्षात घेऊन जाणतेपणी मतदान. ताई, अखेरचा प्रश्न की महाराष्ट्रामध्ये ज्या सुशिक्षित महिला आहेत, गावांमध्ये, तांड्यांमध्ये, शेतामध्ये काम करणाऱ्या सर्व महिला ज्या आहेत त्यांच्या मनात हा निर्माण विचार यायला पाहिजे, प्रश्नचिन्ह की भाजपाला निवडलं तर एवढी संकट, तर या सर्व महिला त्या इलेक्शनला जेव्हा जातील, बटन दाबतील, तर या जुलमी आणि संविधान पायदळी तोडवणाऱ्या, मनुस्मृती परत आणणाऱ्या अशा विचारधारेचा पराभव करावा. तर अशा सर्व महिलांकडे तुम्ही संदेश, प्रेरणा काय देणार?
मी संदेश हा देईन की भारतीय जनता पक्षाला तर सत्तेतून पाय उतार केलं पाहिजेच, पण भारतीय जनता पक्षाबरोबर स्वतःच्या स्वार्थासाठी विविध पक्षीय जे गेलेले आहेत त्यांच्याबरोबर आघाड्या केलेल्या आहेत, बेईमानी केली आहे आपापल्या पक्षाशी, मतदारांशी गद्दारी केलेली आहे, संविधानिक मूल्य पायदळी तुडवली आहे. अशा सगळ्यांची जी आघाडी भारतीय जनता पक्षाच्या पुढाकाराने तयार झालेली आहे, त्या सर्व उमेदवारांना या निवडणुकीमध्ये पराभूत करण्याची गरज आहे. आणि इंडिया आघाडी ही या भाजपच्या विरोधात जी उभी राहिलेली आहे, त्या इंडिया आघाडीचे जे अधिकृत उमेदवार असतील ते उमेदवार कोण आहेत हे जाणून घेऊन त्यांना मतदान करायला हवं. आणि महिला ही नेहमीच, महिलांनी शेतीचा शोध लावला ही गोष्ट प्रख्यात आहे. शेती ही नवनिर्माण करणारी आहे, पुढच्या पिढ्यांना अन्न पुरवणारी आहे. अशा प्रकारचा अन्नाचा, बुद्धीचा, न्यायाचा, स्वातंत्र्याचा अवकाश खुली करणारी लोकशाही टिकवायची असेल तर भारतीय जनता पक्षाला सत्तेतून पायउतार करणं आवश्यक आहे. हा संदेश अत्यंत महत्वाचा आहे आणि सर्व महिलांनी तो लक्षात घ्यावा असं नम्र आवाहन. धन्यवाद. खूप आनंद झाला. उल्काताई महाजन यांनी महाराष्ट्राच्या समस्त महिला वर्गाला जो संदेश दिला, जी प्रेरणा दिला, सर्वांनी यावर लक्ष द्यावे. आणि यावेळेला बटन कुठे दाबायचं, तसं ताईने सांगितलं, इंडिया आघाडीच्या उमेदवाराच्या ह्याच्यावर बटन दाबून भाजप विचारसरणीचा पराभव करूया. धन्यवाद ताई. नमस्कार. जय जोहार, जय विज्ञान, जय संविधान. जय संविधान.